पाणी पी पाणी पी. या बघा गाईज, अजून एवढ्या बिस्लरी आणल्या. कमी पडल्या ना? किती कमी पडल्या गांडी? एक बॉक्स कमी पडल्या. त्यातले आता ही बघा इथे एक उरले फक्त. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा प्रणय पाटील व्लॉग्स चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. चला गाईज, आता चाललेलो आहे मी. जरा काम आहे कल्याणला, तो करून घेता दाखवतो तुम्हाला. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल का आपण कसं उन्हात काम करणारा बिचारा पोलीस काकांना सगळ्यांना म्हणजे पाण्याची गरज असतं तर पाणी द्यायलाच पाहिजे. तर आज गाडी मी स्पेशली सगळ्यांसाठी जिथं कोणी दिसेल ना असं कोणी पण बोला ट्रॅफिकवाले किंवा पोलीसवाले काका त्यांच्यासाठी पाण्याची एक बॉक्स गाडीनंच घेत आहोत, थंड्या पाण्याचा बारक्या मस्त. आणि मग जिथं भेटतील तिथं देत आहोत. आणि गाईज आम्ही पोचलेलो आहे आता इथं शिवाय चौकामध्ये. 15 मिनटं झाली इथं ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर. लय ट्रॅफिक. जे काम आहे आपला तो करूया आजचा. तुम्हाला सांगितलंच असेल मी ब्लॉग स्टार्टिंगला ब्लॉगच्या. आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला गाईज आता. आणि पाणी पण दिलेलंच आहे मी 3-4 जणांना येता येता काकांना. तर हे नुसतं आपण काय कॅमेरासाठी नाही करत म्हणून ते पटकन काय दाखवलं नाही. दाखवेल पण तुम्ही पण करा या हिशोबाने मी दाखवायला घेतले. बाकी काय आपला असं नुसतं कॅमेऱ्यासाठी करायला नाही घेतला. जिथं उन्हामध्ये दिसला तर उन्हामध्ये दिसल्या आपण देता लगेच. पण त्या दिसला पहिले कॅमेरा काढा, शूट करा तेवढा. त्याच्यासाठी आपण केलेलं नाही. जिथं उन्हात दिसलं काका, कोणी पण पोलीसवाले काका दिसलं उन्हात लगेच बाजूचं घेऊन दिलेलं आहे. तर चला गाईज भेटूया आता. बघूया कोण दुसरं भेटतं. शूट करील 2-3 जणांचं, जास्त नाही करणार. दाखवासाठी एक तुमच्यासाठी, बाकी काही नाही. आणि गाईज फिरून आता तुम्हाला सांगता मी डिझेल जरा आटले आपला. कल्याणमध्ये अख्खा फिरल्या. कल्याणमध्ये आता लास्टच्या बाटल्या मला तरी वाटतं किती राहिल्या? 1 2 3 4 5 6 7 बाटल्या राहिल्या फक्त. 7 विचार करा, 7 बाटल्या राहिल्या. आता परत एक दुसरा बॉक्स घ्यायला चालल्या आणि पहिले जाऊन डिझेल टाकता आणि आता परत निघणार आहोत. चला गाईज आता इथं आलतो जरा केबल घ्यायला. केबलवाला एक फजिती झाली. पेट्रोल पंप डिझेल पंपावर डिझेल टाकायला गेलो. तुम्ही बघला असेल माझ्या गाडीने केबल होती, ती केबल कोणीतरी काढली असेल. मोबाईल स्विच ऑफ. पैसे द्यायला त्याजवळ पैसेच नाही. या दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ठेवितच नाही जास्त. ते यायला लफडीत ना मोठी घात. तरी काय सांगू, फोन केला मित्राला, फोन केला. मित्राने 500 रुपये दिलं त्या अकाउंटमध्ये. तेव्हा त्याला पेमेंट केला. त्याच्यानंतर मग आता केबल वगैरे घेतले, मोबाईल चार्जिंग केला, मग त्याचे पैसे लगेच पाठवून दिलं. काय सांगू, अशी फजिती झाली. काय बोलू तुम्हाला आता. मोठा लोचा झाला, मोठा लोचा. पिनच कोणी काढून ठेवले बघा. दोन्ही पिना ठेवून देता मी. आयफोनची आहे आणि इथं एक अशी ब्लॅक कलरची ठेवून दिली. ती कोणीतरी काढ. एवढी गाईज फजिती झाली आमची. काय सांगू, मोबाईलच ऑफ झाला आणि पेमेंटचं सगळं गुगल पे सगळं त्याच्यामध्येच असतं. ओप्पोमध्ये दुसरा अल्टरनेट यूजला ठेवलेला आहे मी. हे बघा ना. आता त्याला केबल घेऊन चार्जिंगला लावले न. पेमेंट करायला पेमेंटच नाही. या अकाउंटला पैसेच ठेवत नाही. काहीच नाही. खिशान घेऊन आलो मी. असंच आल्या भाजी मार्केटला सगळ्या ऑर्डर देऊनच ठेवली ती न. फजितीच झाली. पेमेंटच नव्हतं. तर मग आपल्या मित्राला फोन केला, मग त्याने पाठवले. तेव्हा त्याला आता चार्जिंगला मोबाईल लावून ऑन करून पटकन मग सर्व पेमेंट केला. अशी फजिती होतं कधी कधी. होऊन दे. चला पाणी पी पाणी पी. या बघा गाईज, अजून एवढ्या बिस्लरी आणल्या. कमी पडल्या ना? किती कमी पडल्या गांडी? एक बॉक्स कमी पडल्या. त्यातले आता ही बघा इथे एक उरले फक्त. आणि इथं 3 उरले. आणि आता किती आणले ना? 8 9. आता राहिलेल्या तिकडे आपण फिरू न. देव दाखवित नाही. सीन म्हणजे दाखवित नाही, घेतच नाही आम्ही. नाही तर तुम्ही काय बोलाल, नुसतं व्हिडिओ काढायसाठी देत असं काही नाही काहीच. कोणी ते बोलल म्हणूनच मी दाखवित नाही. बाकी काही विषय नाही. ज्या मना काम करायचं ते मी करता. ज्या माझ्या मनाला वाटतं त्या करता नाही का. न आता उत्तमला सांगल्या मी किती बाकी कमी पडल्या बिसल्या तर
घेऊन आले. दिसला तर ठीक, नाही दिसला तर मग घरी न्यायच्या, हॉटेलवर न्यायच्या, नाही कशा दुसरा काही विषय नाही. दाखवित याच्याचसाठी नाही, कोणी बोलणार असताना कमेंट सेक्शन मध्ये येतील ज्ञान द्यायला, व्हिडिओसाठी करतं, बाकी काही नाही. पाणी काही एवढी महागाची गोष्ट नाही, जाताना 200-300 रुपये काही नाही, पण ज्या उन्हान गरजेला पाणी लागतं ना, म्हणजे पाणी ज्याला गरजेला भेटतं ना त्याला माहिती आहे ती किंमत. चला गाईज, व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा. चलो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि गाईज झालेलं आहे आता सर्व, बिस्लरी वगैरे देऊन झालेलं आहे, आणि आम्हाला पण आता जाम ऊन लागलेलं आहे, आणि आम्ही पण आता आलेलो आहे ज्यूस प्यायला, आणि थांबलेलो आहे इथे. आणि उत्तम शेटनी ज्यूस घेऊन आलेले आहे. शिटाव पारलास तुम्ही. आणि काय चिअर्स या ज्यूस प्यायला. आता मस्तपैकी ज्यूस पिऊन घेतो आम्ही पण. बस यास, चला गाईज आता घरी जाऊन जेवता. एवढी भूक लागली ना, आता वाजल्या 2:30. 1 वाजल्यापासून 1 नाही 1:30 हां 1:15 निघलो होतो. तर पहिले पाणी वाटला, जाताना वाटला, त्याच्यानंतर परत भाजी घेतली, कपडे घेतलं, त्याच्यानंतर परत वाटला, पाणी कमी पडला, परत बाटल्या घेतल्या, त्या पण वाटल्या, त्यातले 2 उरले ना. आता चलो गाईज, आता भूक लागली, जेवतो. आणि गाईज फायनली आता आलेलो आहे घरी, आणि मस्त जेवण करायला घेतलेलं आहे. इंगड पोंगडा नार म्हणून मटण, आणि मस्त पैकी कांदा बहुत जरूरी होता आहे. हे बघा, भात मटण बहुत मस्त, कांदा खाणे का आणि पोट भरायचा. आणि चला गाईज, याला पुढं नार म्हणून मटण खा म्हणून, अंडी पण खाणार आहे मी, यंग पुढं ईस पुढं. चला गाईज, जेवण करायला या. ओके गाईज, आणि मस्त जेवण झालेलं. आणि इकडे वेदला आता मी ताक बनवायला सांगितलेलं. आमचा वेद ताक स्पेशलिस्ट, ताक बनवत आहे ना. काय आणतं आता? जलजिरा आणतंय. ओके, जलजिरा आणतंय, मस्त ना बनवतं. आता बघूया कसा. 3-4 दिवस झाले घरात ताक बनवतं मस्त. त्या दिवशी पण तांबे भरून ताक बनवलं होता मस्त. या घेतं, काय बोलतात त्याला, ब्लेंडर घेतं तर बनवायला लागतं. आता बघूया किती भारी ताक बनवतो. औरा जलजिरा अख्खाच टाकायला लागतं, भारी बनवतो. ओ माय गॉड, परत ब्लेंडर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. इकडची अंडी माझी 4 अशीच राहिलेली आहेत. खाल बघू कसा बनवला ताक. तुम्ही बोलू नको अंडा राहुल. अरे मी काय बोलता, त्या चमचा खाली घाटेल ना, घाटा मार ना चमचा खाली. पिऊन बघू, चांगला बनवले का? आवरा जलजिरा टाकले गाईज, बघा कसा ताक बनवले, भारी लागतं. बघता आता पिऊन कसा बनवले. नुसता जलजिरा टाकून बनवले, मी पण बनवले. मला वाटलं मस्त मीठ मसाला मिरची सगळा टाकून बनवलं काय. आता नको मीठ, त्याच्यानं असतं नको, त्याच्यानं असतं मीठ. खाराट बनवशील पक्का, खाराट बनवशील. नको ते जेवण घेतले, तो जेव जा पहिले. चला काय, जाम गरमी होतं, ताक पिऊन घेऊ आपण, ताक पिऊन घेऊ. नको याला पुढं नार मुंड एकड ताक बनवला आहे वेदनी, आणि दुसरा पण बनवला आहे वेदनी. यो बघा, याला ताक यो पियो. समजते का तुला मी काय बोलतो? तेरे को ना समझ है ना है? ओके, अब मेरे ताक में क्यों उंगली डालता तू? हाँ, मेरे ताक में उंगली नको टाकू. हम ताक पियत या गाईज. चिअर्स 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 चिअर्स. या पुढा ताक सांडत तू, एका पुढं नार मुंड ताक पिऊन घेतो. हॅलो गाईज, आणि आलेलो आता एक्सरसाइज करायला. आणि बघू शकता तुम्ही या मात्राची कशी ठिकाणं चालू होती. तर मात्र पण बॉडी बनवायची एवढं मागं लागतं जिमला. याला काय सांगू तुम्हाला. मार रे दोन्ही हातान, मार ना उडी मार, दोन्ही हातान उडी.
नाही खालीच पडशील घे. मार मार. हा मार पुलाव. नाही जात. आणि बघितलं असेल आमच्या भाईला तुम्ही एक्सरसाइज करताना किती मोठी कसरत करतात. आणि काही आता आपण पण घेऊ वर्कआउट स्टार्ट करू. चला काही गॅप नंतर आजचा दुसरा दिवस तर घेऊया. आज पण मिक्सच घेणार आहे तर आज करतो आता वर्कआउट स्टार्ट. ओके गाईज आणि झालेलं आहे डन. आपलं वर्कआउट फिनिश झालेलं आहे आता जस्ट. आणि निघालेलं आहे आता. बघूया सॅलॉनमध्ये चाललेलं आहे. जरा इन्क्वायरीसाठी चाललेलं आहे. बघूयास मग यंगड पण येणार म्हणून सांगतो तुम्हाला. चला काय असेल ते दाखवतो. ओके गाईज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने कोणी नसेल केला. ओके गाईज आणि आता आलेलं आहे इकडे. झालेली इन्क्वायरी वगैरे लवकरच तुम्हाला आता कॅरेटिन पण केलेली दिसणारच आहे. आणि हेअर कलर पण करायचं आहे. आता बघूया. हेअर कलर तर काही चॉईस वगैरे केलेलं नाही आणि लवकरच चॉईस करणार ना लवकरच करायचं. पण केसांना पण वैतागले आता. सेट पण होत नाही. सेट करायला लय मेहनत लागते. लय मेहनत लागते. नुसतं डाय फिरवायला लागतं. बघूया आता लवकरच कॅरेटिन ट्रीटमेंट. एकदा कॅरेटिन वगैरे किंवा स्मूथनिंग केली ना मग काय टेन्शन नाही. काय प्रोडक्ट अप्लाय केला ना मस्त कोंबरा लगेच होतं. हॅलो न आता हां हे बघा हे शीतल गुप्ता आहे. यांचा सॅलून आहे मस्त. तुम्हाला पण जर डिस्काउंटमध्ये पाहिजे असेल तर हां ब्युटी लाईफ बाय शीतल गुप्ता यांच्या सलूनमध्ये नक्की तुम्ही काय बघूया. आता लवकरच करणार आहे. मस्त कॅरेटिन करणार आहे. मी तर आतापर्यंत कॅरेटिन कधी केलेली नाही. स्मूथनिंगच करायचो. स्मूथनिंगवर जास्त टाईम राहतं. कॅरेटिन कमी टाईम राहतं. तर बघूया आता शीतल मॅडमने सांगले आपल्याला 40 वॉश. तर बघूया काय रिझल्ट भेटतं काय नाही. बघू आपण. चला काहीच भेटूया घरी हॉटेलवर. माझा हात पण जाम व्हायब्रेट होता. जाम व्हायब्रेट होता. वर्कआउट करून आल्या जस्ट वर्कआउट करून आल्या. हात व्हायब्रेट होता थरथरताना असं. तर चला गाईज बाय. काळजी घ्या तुमची. आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. ओके गाईज आणि शीतल मॅडमच्या सॅलूनमधून आता जस्ट घरी आल्या. आणि तुम्ही बघितलं असेल जाम माझी बॉडी एवढी व्हायब्रेट होत होती. आज वर्कआउट केला डायरेक्ट म्हणजे 3 मसलचा वर्कआउट केलेला आहे. चेस्ट ट्रायसेप बायसेप. आणि डायरेक्ट सॅलूनमध्ये गेलो. मला पूर्ण बॉडी व्हायब्रेट होत होती कारण काहीच नव्हता खाला ना वर्कआउट नंतर. डायरेक्ट तिकडे गेलो. म्हणून आता आल्या पहिले बोला चहा ठेवायला सांगले. आणि आता मटण खाता ना. अंडी पण राहिली आणि ती पण खाता. वेदने आठवण दिली आता ना कारण की काय खालं नव्हतं म्हणून बॉडी व्हायब्रेट होतं ना. आता करणार आहे आपण कॅरेटिन ट्रीटमेंट. बघूया. शीतल मॅडमने आपल्याला सजेस्ट केलेले कॅरेटिन ट्रीटमेंट प्लस हेअर कलरसाठी. त्याच्यामध्ये काय एवढा केमिकलचा नाही. कॅरेटिन ट्रीटमेंट केल्याने प्रोटीन भेटतं. तर बघूया आपण जाऊन सॅटर्डेला आफ्टरनूनला करणार आहे. झालेला आहे माझा फिक्स. भावाला पण विचारले. तर चला मस्त आपण घेऊया अंडी वगैरे खाऊन मटण वगैरे. कारण की मला तर जाम भूक लागलेली बॉडीला. मी रोज आल्यावर जिमच्या पहिले त्यांना काही खाता. बघूया पहिले खाऊ. हात दुखतं माझा. हात दुखता. मी मोबाईल धरून सोलून दे म्हणा सगळी. चल बघू आज कशी सोलता येतात. वाव शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना. नानाची टांग तुझ्या आता सगळा अंडा नीट सोल नाही तर आता ना तुझ्या उलपट घालता. हां एक अंडा फुकाट घालवला. आता दुसरा नको फुकाट घालू हा का. ನಾವು ಹೆಂಗ್ ಕರ್ಕೊಂಡ್ ನಾರ್ ಮುಂಡ ಬೀಲಿನ ತೂಜಿ ಮಾನ मस्त. सोलने को आता है कहते तुला. ओके मस्त सोला है वेदने अंडा. अंडी काय लागलं. ओके चला अंडी वगैरे मस्त आता सोलून भेटलेली आहेत. वेदने एक अंडा सोडून दिले. एक अंड्याचा नाश किया है. अभी आपण खाएंगे मटन आणि फिर पिएंगे चहा आणि शेव. चला ओव्हर साईज टी शर्ट घातले. ओव्हर साईज प्रियंका मॅडमने दिलेला आहे. आज पहिले जेवून घेऊ. जाम भूक लागली दाखवता तुम्हाला.
माझी तर बॉडी थरथर काय सांगू तुम्हाला. मी जेवतो आता. ओके गाईज, आणि जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण घेऊ आता चहा प्यायला. चहामध्ये मस्त गाठी शेव गाठं यायला ना बरं नाळ मग खाऊ न जेव.